आपण चावी ठेवलेली असते, तिला कोड आहे आणि तो कोड ओपन केल्यानंतर ती चावी काढून इथं बीप केलं की आपला सेकंड दरवाजा ओपन होऊ शकतो. येस, इकडे वेगळी कन्सेप्ट आहे थोडीशी. पहिले बाथरूम असतं, राईट साईडला आहे इथे बाथरूम. आमच्या वहिनींच्या मम्मीनी खास आम्हाला शेवाळ्या पाठवल्या होत्या. आम्ही पॅरिसमध्ये त्याचा आस्वाद घेतला आहे. आमच्या बायकोने बनवलं होतं, मम्मीनी बायकोने. आम्ही आलो आहे पॅरिसला आणि पॅरिसला जे आम्ही एअरबीएनबी केलं आहे तर आम्ही ते तुम्हाला दाखवणार. वेलकम करा सगळ्यांना. वेलकम वेलकम. राम 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 राम, जय महाराष्ट्र. येस, तर ही आपली एअरबीएनबी आहे. ही आहे बिल्डिंग आणि इथे पप्पा जिथे उभे ते रेड डोअरमध्ये आपली एंट्री आणि खालचं घर आहे आपलं. ओनरने आम्हाला पिन आधीच दिला होता. पिन दिलाय तो. हां, तर तो इथे टाकायचा. 50 34 B B 50 उघडला. अशा रीतीने चलो. दरवाजा उघडला. आणि इथे फर्स्ट डोअर झाला आहे. तर आता हा आहे सेकंड डोअर आहे. सेकंड डोअरसाठी त्यांनी इथे लेटर बॉक्समध्ये की ठेवली होती, ती आम्ही ऑलरेडी काढली आहे. आणि ही की आपल्या सेकंड डोअरसाठी इथे पंच करायचं आणि हा उघडला. सेफ्टी लॉक दाखव. इथे एक सेफ्टी लॉक असतात, त्यांनी ती चावी ठेवलेली असते, तिला कोड आहे आणि तो कोड ओपन केल्यानंतर ती चावी काढून इथं बीप केलं की आपला सेकंड दरवाजा ओपन होऊ शकतो. येस, आता आपण बीप केलंय, दरवाजा उघडला असेल एकदा बघा. थांबा मी परत बीप कर काय, आणि तो काही सेकंदातच उघडायचा असतो. हां, तो काही सेकंदच चालू असतो. तर हे आलो आपण सेकंड डोअर आणि आपलं फर्स्टच घर आहे. आणि इथं पण चावी आहे, त्या चावीने हां, इथे ह्याच चावीने आम्हाला डोअर ओपन करायचं. चला आपण. वेलकम वेलकम. हे इकडे वेगळी कन्सेप्ट आहे थोडीशी. पहिले बाथरूम असतं, आपल्याकडे थोडंसं वेगळं असतं. इथे आहे टॉयलेट, राईट साईडला आहे इथे आपलं बाथरूम. एक्स्ट्रा टॉवेल्स आणि ते सगळं आपल्याला दिलं आहे त्यांनी, एक्स्ट्रा गोष्टी. हे आहे आपलं बाथरूम आणि इथे पण स्टोर्स दिलेले. सो नेक्स्ट रूम आपली आहे, ही आहे बेडरूम. या बेडरूममध्ये यांनी कबड दिलेलं आहे आपल्याला. आणि ही आहे लिव्हिंग रूम. लिव्हिंग रूममध्ये मम्मी आणि बायको बसले निवांत. लिव्हिंग रूममध्ये टी व्ही वगैरे सगळं दिलेलं आहे. आणि हा सोफा कम बेड आहे. तर मम्मी पप्पा इकडेच झोपले होते रात्री. काय आवडलं बायकोला आमच्या? हे घड्याळ आवडलं. हा फ्रीज दिलाय, मायक्रोवेव्ह दिलाय. हां हां, आणि इकडे वॉशिंग मशीन दिलंय. वॉशिंग मशीन किचनमध्ये. हो, जागा माय. कमी असल्यामुळे त्यांनी ते ऍडजस्टमेंट केली आहे. ओके. त्याच्या जागी डिशवॉशर असलं असतं तर बरं झालं. भांडी घासायचं ताण नसतं. कपडे असे पण एक दिवसात धुवायचे नाही. हां, एक दिवस आपण 2 स्टोव्ह वाला इंडक्शन आहे. इंडक्शन दिला आहे 2 स्टोव्हवाला. आणि ते सगळं स्टोरेज कंपार्टमेंट आहे. कटलरी सगळी प्रोव्हाइड केली आहे. त्यांनी सगळी Coffee, कटलरी हे ते दिलेली. येस, सगळं आहे. ही खिडकी आहे, इथूनच आपण एंट्री केली आता. आणि इथे वरती आपलं लाईट. फक्त प्यायचा बाकी आहे. आता मम्मीने मस्त आपला चहा केलाय. वा, पॅरिसमध्ये चहा भेटला म्हणजे संपला विषय. कप त्यांचे हां. छान आहे. इंडियन स्टाईल. कप बशी तर आपल्यासारखीच आहे एकदम. इंडियन. आपल्याकडे तर नाही. आम्ही सगळं सामान, पहिली गोष्ट सगळं तिकडूनच घेऊन आलो होतो मार्बर्गवरनं. सगळा कारण की किराणा इथे माहीत नाही कुठे स्टोरेज आहे काय आहे. आणि आमच्या मम्मीला इथे पण मिळतं सगळं, बट माहिती नसल्या कारणामुळे आम्ही सोबतच घेऊन चालतो. शेवाळ्या कुठून आणल्या त्या शेवाळ्या? खास बेळगाव स्पेशल. आमच्या वहिनींच्या मम्मीनी खास आम्हाला शेवाळ्या पाठवल्या होत्या. नाश्ता केलाय. आम्ही पॅरिसमध्ये त्याचा आस्वाद घेतला आहे. आमच्या बायकोने बनवलं होतं, मम्मीनी बायकोने. मम्मी कसं वाटतं जाऊबाईचं नाश्ता? सॉरी, ईद बाई, जाऊबाई ईद बाई. छान होतं. खूप छान आहे. हा ना. आता मम्मीनी तर मस्त व्हाईट ड्रेस घातलाय, पप्पांनी पण व्हाईट्स घातले. आता आम्ही पावसाचं वातावरण, थोडं पावसाचं वातावरण आहे पण आम्ही करू काहीतरी मॅनेज बरोबर. आय होप संध्याकाळपर्यंत, पॅरिसला मेन म्हणजे संध्याकाळी जायचं आहे आम्हाला आयफेल टॉवरला. तर संध्याकाळपर्यंत सगळं ठीक राहील माहोल आणि थंडी कमी राहील मेन म्हणजे. तर बघू कसं होतं काय होतं. बाकी तुम्हाला आमचा हा फक्त एअरबीएनबीसाठी मी ब्लॉग बनवला होता. एअरबीएनबीचं घर कसं असतं काय असतं. 1 दिवसाचे 130 युरो लागले. 4 जण आपण राहू शकतो त्याच्यामध्ये. आणि सकाळी 12 चेक इन टाईम ॲक्च्युली 12 वाजता होता. बट आम्ही आलो होतो सकाळी लवकर. तर मग आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की आम्ही लवकर आलो आहे. तर त्यांनी सांगितलं की ठीक आहे, कारण की आदल्या दिवशी गेस्ट नव्हते त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला 7 वाजता एंट्री करायला परमिशन दिली. मग
आमची खूप चांगली झोप झाली आणि मी नक्की रेकमेंड करेल. हे ओनर पण खूप चांगले आहे. त्यांना तुम्ही मेसेजवरती रिक्वेस्ट केली तर ते हेल्प करतात. मी बाकीचे सगळे डिटेल्स मी बाकी सगळे डिटेल्स याच्यामध्ये टाकले आहे कमेंट्स डिस्क्रिप्शनमध्ये. तर तुम्ही जर कधी प्लॅन करत असाल पॅरिसचा आयफेल टॉवरचा तर नक्की या. थोडं चीप आहे पण आहे आणि अजून काय पाहिजे ना 130 युरोमध्ये. काय आहे हां पत्त्यांचा कॅट ठेवलेला आहे वाटतं. कॅट पण ठेवलाय खेळायला. वा संध्याकाळी खेळू लवकर आलो तर. चांगले प्रोव्हिजन चांगले. तर हा होता आमचा व्लॉग आणि प्लीज नक्की कळवा अजून काही इन्फॉर्मेशन. आता मी जस्ट स्टार्ट केलं आहे व्लॉगिंग करण्यासाठी तर मी काय नवीन करू शकतो काय अजून चेंजेस करू शकतो जिंगाट जोडीला नक्की सांगा. आणि जिंगाट जोडी नक्की ट्राय करेल की ट्राय करू ना आपण. येस नक्की ट्राय करू की अजून काय काय जास्त इन्फॉर्मेशन देता येईल आणि आपल्या लोकांना इथे येऊन सगळं इझी व्हायला पाहिजे. मला असं वाटतं की बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन कमी असल्यामुळे इथे चीट करतात लोक किंवा जास्त पैसे देतो आपण. आणि मला असं वाटतं की त्याच्यामुळे मग हे व्लॉगिंग मी चालू केलं आहे की म्हणजे फिरणं पण होतं आणि इन्फॉर्मेशन पण देणं होतं आपल्या लोकांसाठी. चलो तर मम्मी टाटा करा पप्पा टाटा करा. येस आणि जर लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर तर नक्कीच करा. येस चलो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.